सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। बीडमधील कराड गँग तुरुंगात गेल्यानंतर एक भुरटा गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले उजेडात आलाय। सतीश उर्फ खोक्याला शिकारीचा शौक आहे आणि शिकारीसाठी रोखल्यामुळे त्याने एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे। खोक्यानं आतापर्यंत 200हून जास्त काळविटांसोबतच हरिण, मोर, ससे अशा शेकडो वन्यजीवांची शिकार केल्याचा आरोप होतोय। ग्रामस्थांसोबतच वन्यजीव प्रेमींकडनं हे आरोप करण्यात आलेत। नराधम खोक्या हरणांचा शिकारी, शेकडो हरणांच्या शिकारीचा आरोप, शिकारीला विरोध करणाऱ्यांना मारहाण, खोक्याच्या तस्कर गँगला कुणाचा अभय? बीड जिल्ह्यातला नवा आका म्हणून उदयाला आलेल्या नराधम खोक्याच्या क्रौर्याच्या एकापेक्षा एक कहाण्या महाराष्ट्राच्या समोर येत आहेत। आठवड्याभरापूर्वी ज्या ढाकणे कुटुंबावर खोक्यानं जीवघेणा हल्ला केला त्याचं कारण हरणांची शिकार होतं हे आता समोर येत आहे। हरणांची शिकार करायला विरोध केला म्हणून खोक्याच्या टोळीनं हल्ला केला। आता हा खोक्या वन्यजीव तस्कर असून त्यानं आजवर शेकडो हरिण आणि काळवीट, मोरांची शिकार केल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमी करतायत। शिवाय हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेष सापडत असल्याचा दावा केला जातोय। आज स्पष्ट आरोप आहे त्यांच्या म्हणजे हे करावा, चौकशा करावं। 100 ते 200 हरणं या ठिकाणी ह्या टोळीने आतापर्यंत गायब केलेले आहेत। तिथं जो स्पॉट आहे त्या याच्यावर बरेचसे हरणाचे भाग आपल्याला आत्ता गेलात ना तुम्ही पाहायला भेटतील, परंतु हे लोक तिथून त्याचं कापून बिपून घरी घेऊन जात होते। काही भाग तिथं आत्ता तुम्ही गेलात, हरणाचे शिंग, सापळे बिपळे आत्ता चला तुम्ही माझ्याबरोबर, आत्ता तुम्हाला पाहायला भेटतील तिथं। सतीश भोसले उर्फ खोक्या आणि त्याच्या संपूर्ण टोळीची या परिसरात प्रचंड दहशत आहे। त्याची टोळी हरिण आणि मोरांची तस्करी करून त्या काळ्या पैशातून त्यानं प्रचंड माया कमवल्याची शंका व्यक्त केली जाते। कारण कुठलाही कामधंदा नसताना खोक्याकडे आलिशान गाड्या, किलो नसून नोटांची बंडलं, हेलिकॉप्टरनं फिरण्या एवढा पैसा कसा आला असा प्रश्न विचारला जातोय। पार किलोने अंगाव सोनं कुठून आलंय? हे किलोने अंगाव सोनं तुम्हा आम्हाला मोटरसायकल बदली ना होय ना, आणि इंडोर सारख्या गाड्या, फॉर्च्युनर गाड्या हे येतात कुठून? पण हरण तस्करी मोठ्या प्रमाणात होत होती असं म्हणणं? 100% फार मोठ्या प्रमाणात। मी सांगतो की ही जी टोळी आहे पण होते तिथं, हो, काळवीट, हरिण, मोर फार मोठ्या प्रमाणात तस्करी आतापर्यंत त्या ठिकाणी झालेली। खोक्या परिसरात आपली दहशत पसरवण्यासाठी एखाद्याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ काढून दुसऱ्या लोकांना दाखवायचा, सोशल मीडियावर व्हायरल करायचा। पोलीस आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत हा त्याचा कॉन्फिडन्स त्याला मिळालेल्या राजकीय पाठबळातून येत असल्याचा आरोप होतोय। त्यातच खोक्याला 100% आशीर्वाद असल्याची आमदार सुरेश धस यांची शुभेच्छा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं धस यांच्या अडचणीत भर पडली आहे। खोक्या, हॅलो, सॉरी, अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला। काय नाही, वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा। धन्यवाद तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त। 100% आहे। मला ते काय झालं, 99 सुद्धा नाही, 100 आहे, 100। बस, ओके बस, थँक्यू बस। हो हो या सगळ्या वादात आता तृप्ती देसाईंनी उडी घेत खोक्यावरून सुरेश धसांवर निशाणा साधलाय। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। खोक्या नावाच्या या गावगुंडाचे नोटा उधळतानाचे अनेक बिभत्स व्हिडिओ व्हायरल झाले। कायद्याला धाब्यावर बसून पैशांचा माज आणि निर्माण केली जाणारी दहशत कुणाच्या जीवावर आहे? सगळ्या गुन्ह्यातून त्याला कोण वाचवतंय? खोक्याचा आका कोण हा प्रश्न सध्या विचारला जातोय।
राज्याचे मुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री खोक्याच्या दादागिरीतून शिरूर तालुका भयमुक्त करतात का आणि खोक्यासारख्या गुंडांवर मोकासारखा गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.